संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात भारतामधील सर्वात मोठ्या आणि प्राचीन बौद्ध लेणी आहेत, ज्यांना कान्हेरी लेणी म्हणून ओळखलं जातं. काळ्या पाषाणाच्या टेकडीत कोरलेल्या जवळपास 100 लेण्यांचा यामध्ये समावेश आहे. कान्हेरी नावाची उत्पत्ती प्राकृत भाषेतील कान्हागिरी शब्दापासून झालेली आहे, ज्याचा अर्थ काळा डोंगर असा आहे. संस्कृत भाषेत हाच शब्द कृष्णगिरी या नावानं प्रसिद्ध आहे. जवळपास 1000 वर्षांपूर्वी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन पूर्व 10व्या-11व्या शतकापर्यंत सातवाहन, राष्ट्रकूट आणि शिलाहार अशा विविध राजघराण्यांच्या अंमलाखाली या लेण्यांची निर्मिती केलेली आहे. नाशिक आणि पैठणसारख्या आंतरदेशीय व्यापार केंद्रांना सोपारा, कल्याण, घारापुरी म्हणजेच एलिफंटा, चौल अशा बंदरांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर मोक्याच्या जागी स्थित असल्यामुळे कान्हेरीचा विकास झाला. व्यापारी, प्रवासी आणि अधिकारी नियमित या स्थळाला भेट देत असत. त्यातील अनेकांनी लेणी, पाण्याची टाकी आणि निधी याचं दान केलेलं आहे, ज्यामुळे व्यापार आणि धर्मामधील भक्कम संबंध दिसून येतात. इथे आढळून येणारं 2 कुबड असलेल्या उंटांचं शिल्प, यावरून मध्य आशियाशी असलेला दुवा आणि दूरवर पसरलेल्या व्यापारी मार्गांचा अंदाज बांधता येतो. प्रामुख्यानं बौद्ध विहारामध्ये 2 प्रमुख प्रकार आहेत: चैत्यगृह, स्तूपांचा समावेश असलेले प्रार्थनागृह; विहार, राहण्यासाठी लहान खोल्या आणि बैठक व्यवस्था. ही वास्तू प्रामुख्यानं बौद्ध भिक्षूंना पावसाळ्यात राहण्याची सोय होण्यासाठी उभारण्यात आल्या होत्या. या प्रथेला वस्सावास किंवा वर्षावास म्हटले जाते. 3, 11, 34, 41 आणि 67 अशा महत्त्वाच्या लेण्यांमध्ये या जागेतील स्थापत्यशास्त्राची समृद्धी दिसून येते. लेणी क्रमांक 3 मधील चैत्यगृहामध्ये पुढील वैशिष्ट्ये आढळतात: मध्यभागी असलेला विशाल स्तूप, स्तंभांची रांग जी मार्ग दर्शवते आणि एकेकाळी लाकडी घटकांचा आधार असलेली अत्यंत उंच तसेच कमानीदार छतरचना. कान्हेरीमध्ये अत्याधुनिक जलव्यवस्थापन दिसून येतं, ज्यामध्ये पाण्याची टाकी, जलाशय आणि एका धरणाचा सुद्धा समावेश आहे, ज्यामुळे भिक्षू आणि भेट देणाऱ्यांना पाण्याचा अखंड पुरवठा उपलब्ध होत असे. याशिवाय अनेक लहान आकाराचे स्तूप आणि धरणाचे अवशेष आढळून येतात आणि त्यामधील निर्वाण दालन आणि स्थविरांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले स्मारक या उल्लेखनीय वास्तू आहेत. कान्हेरी लेण्यांमध्ये बौद्ध धर्मातील विविध कालखंड दिसून येतात. हीनयान कालखंड, स्तूप, वृक्ष आणि पदचिन्हांचा वापर करून केली जाणारी प्रतिकात्मक उपासना. महायान कालखंड, भगवान बुद्धांच्या प्रतिमा आणि बोधिसत्व. वज्रयान प्रभाव, अत्यंत गुंतागुंतीची धार्मिक प्रतिमा. कान्हेरीमध्ये भगवान बुद्ध, अवलोकितेश्वर, बोधिसत्व यांच्या मूर्ती तसेच अत्यंत दुर्मिळ अशी 11 मुखे असलेल्या अवलोकितेश्वराची दगडी मूर्ती आढळून येते, जी संपूर्ण भारतात फक्त याच ठिकाणी आहे. याचबरोबर लेणी क्रमांक 34 मध्ये भगवान बुद्धांच्या बाह्यरेखा दर्शवणाऱ्या चित्रांचे अवशेष सुद्धा दिसून येतात. कान्हेरी येथे जवळपास 100 शिलालेख आहेत, ज्यामध्ये भिक्षू, व्यापारी, सुवर्णकार आणि राज्यकर्त्यांनी केलेल्या दानाच्या नोंदी आहेत. याच शिलालेखांमध्ये लेणी आणि पाण्याच्या टाक्याच्या स्वरूपात दिलेल्या देणग्यांचा उल्लेख सुद्धा आढळतो. लेणी क्रमांक 41 जवळील एका शिलालेखामध्ये विशेष नोंद दिसून येते. सोपारा येथील पुन्नक यांनी पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून 2 भिंतीच्या आधारे धरण बांधलेले आहे. कान्हेरी लेणी हे फक्त वारसा स्थळ नाही, तर कला आणि श्रद्धेमधील 1000 वर्षांच्या स्थित्यंतराचे साक्षीदार आहे. पुढील पिढ्यांनी सुद्धा या इतिहासाचे साक्षीदार होण्याकरिता
त्यांचं योग्य प्रकारे संवर्धन आणि जतन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.